मॅम माझा एक प्रश्न असा आहे, की अनेक ज्या मुली आहेत आता लग्न अजून झालेलं नाहीये, पण चांगल्या सेट आहेत, चांगला पगार आहे. पण जितका विचार आता आपण करतो, की मुलांचं एज्युकेशन आलं, घर आलं, या सगळ्या गोष्टी लग्नाच्या आधी तितक्या मुली करत नाहीत. त्यावेळी त्या फ्री असतात. पण काही जणी असतात, की ज्यांना खरंच आपलं फायनान्शियल प्लॅनिंग करायचंय. तर हे खरंच आवश्यक आहे का आणि कशा पद्धतीने असलं पाहिजे मुलींचं फायनान्शियल प्लॅनिंग लग्नाच्या आधी? लग्नाच्या आधी सुद्धा जेव्हा तुम्ही एक शिकून सवरून मोठे होता, तर तुमच्या आई-वडिलांना पण तुम्हाला मदत केली हं. पाहिजे. ते ते त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे ती तुम्ही बघितली पाहिजे, की ते तुम्हाला शिकवत-शिकवत त्यांनी स्वतःसाठी काही अपूर्ण राहिलंय का? हं. तर थोडी तुम्हाला त्यांची पण काळजी घेतली पाहिजे. जर फायनान्शियली ते एवढे स्ट्राँग नसतील, की तुम्हाला शिकवताना, तुम्हाला मोठं करताना त्यांचं स्वतःकडे लक्ष देणं राहिलंय. तर जर तुम्ही आज कमवायला लागला, तर एक थोडंसं तुम्ही तिकडे लक्ष देऊन त्यांच्या प्लॅनिंगमध्ये कुठेतरी एक तुम्ही वाटा उचलला पाहिजे. हा पहिला भाग झाला. आज उद्या तुम्ही लग्न होऊन जाणार आहात. तुमच्याही जबाबदाऱ्या तेव्हा सुरू होणार आहेत. आत्ता या क्षणी नसल्या. एक आई-वडिलांची जबाबदारी असेल किंवा नसेल, हं. त्याच्यापुढे. तर त्याची पायाभरणी पण आत्ताच केली पाहिजे. पण सगळा फोकस हा एन्जॉयमेंटवर असतो. तर एन्जॉयमेंट जरूर केली पाहिजे. कारण आपण लहानपणापासून शिकत असतो, हे करत असतो. तर आपल्यालाही असं वाटतं, की आता आपण कमवायला लागलोय, तर आपण हौस करू. तशी आपण ती केलेली असतेच, केली नसते असं नाही. पण ठीक आहे. पण मी म्हटलं तसं पुन्हा बजेटिंग. सगळ्या गोष्टी हौस-मौज काय किंवा काय बजेटमध्ये. पण तुम्ही तुमच्या आर्थिक जीवनाचा पाया घालण्याची ही वेळ आहे. आज तुम्हाला शिस्त लागली, तर तुम्ही ही शिस्त आयुष्यभर पाळणार आहात आणि असं म्हणतो ना आपण सुखी जीवनाचा पाया हा आर्थिक आहे. हं. तुमच्याकडे पुरेसं जर अर्थबळ असेल हं. आणि जर ते तुम्ही स्वतः निर्माण केलेलं असेल, हं. तर त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कुठली नाही. त्याच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे तुमचे मित्र-मैत्रिणी काहीही करोत, तुम्ही पुन्हा तुमच्या इन्कमचं बजेट तुम्ही एक सिंगल व्यक्ती आहात व्यक्ती, ह्या दृष्टीने मी सांगते, की आणि तुम्हाला स्वातंत्र्य आहे, की पैसे कसेही खर्च करण्याचं. पण तेव्हाच तुम्हाला स्वतःला शिस्त लावली पाहिजे, काही जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजेत आणि पुढच्या तुमच्या आयुष्याची पायाभरणी तुम्ही आत्ता करू शकता. आज सेव्हिंग कराल, मी जे म्हटलं तसं कंपाउंडिंग इफेक्टने तुम्हाला भरभरून पुढे मिळणार आहे.